अखेर तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला, काय नेमकी पहिली भूमिका आहे? मी सर्वात प्रथम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, दानवे साहेब असतील आणि समस्त नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदारांच्या मनापासून आभार मानतो की त्यांनी मला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करायची संधी या ठिकाणी दिली आणि मला आज या ठिकाणी हा निर्णय घेताना आनंद वाटतो की मी या एक कुटुंबाचा सहभागी म्हणून एक कुटुंब सदस्य झालो. पण तुम्ही निर्णय घेतलाय, विखे पाटील साहेब कधी निर्णय घेणार आहेत भाजपमध्ये येण्यासंदर्भात? कारण की आपल्याला युपी मध्ये जे चित्र पाहायला मिळतंय, मुलगा एका पक्षात वडील वेगळ्या पक्षात, ते महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे का? माझ्या वडिलांचा राजकीय निर्णय हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. डॉक्टर सुजय विखे पाटील हा स्वतंत्र व्यक्ती म्हणून व्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करत भारतीय जनता पार्टीमध्ये जायचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामध्ये माझ्या वडिलांचा आणि माझ्या कुटुंबाचा, माझ्या आईच्या कुठल्याही प्रकारे सहभाग नाही आणि म्हणून मी एक व्यक्ती म्हणून हा निर्णय घेतला आणि त्यामध्ये माझ्या कुटुंबामध्ये कुठेही प्रकारे. पण सर, तुम्ही निर्णय घेताना वडिलांना विचारून हा निर्णय घेतला असेल? आमची चर्चा झाली. वडिलांचा कदाचित त्या निर्णयाला विरोध मला असं वाटला, पण मला त्या गोष्टी मी आजपर्यंत 7 वर्षामध्ये मला जे योग्य वाटतं तो निर्णय मी घेतो. पाहिलं असेल तर वडिलांनी घेतलेला आहे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आणि मी घेतलेला तो वैयक्तिक निर्णय, असं सुजय विखे पाटील यांनी साम टीव्हीशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरामॅन गणेश सर, शाहरुख खान, साम टीव्ही न्यूज, मुंबई.